नमस्कार, मी वैशालीज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आपली आजची रेसिपी आहे पुरणपोळी। पुरणपोळी करण्यासाठी सर्वात आधी आपण पुरणपोळीचं पीठ मळून घेणार आहोत। मी इथे 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि 2 वाटी गव्हाचं पीठ घेत आहे। तुम्हाला जर पूर्ण पीठ गव्हाच्या पिठानेच मळायचं असेल तर तुम्ही तसंही मळू शकता किंवा 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा असंही करू शकता। मैदा आणि गव्हाचं पीठ छान मिक्स करून घ्यायचं। पुरणाच्या पोळीला छान पिवळा रंग येण्यासाठी थोडीशी यामध्ये हळद देखील मिक्स करायची। त्याचबरोबर चवीपुरतं मीठ। आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी ऍड करून हे पीठ आपण मळून घेणार आहोत। पीठ मळून झाल्यावर असं तेल घालून घ्यायचं आणि या तेलामध्ये छान पीठ मळून घ्यायचं। हे पिठामध्ये जितकं तेल घातलं होतं तितक्या तेलामध्ये पुन्हा एकदा आपलं पीठ छान मळून घेतलेलं आहे। इथे आपलं पीठ छान मळून झालेलं आहे। मी हा एक टोप घेतलेला आहे आणि या टोपामध्ये आपलं पीठ ठेवून घेणार आहे आणि त्यामध्ये पुन्हा थोडंसं तेल घालून घेणार आहे। आता आपण हे पीठ असंच झाकून ठेवणार आहोत। पुरणपोळीचं पीठ मळून झालेलं आहे। आता आपण पुरणपोळीच्या पुरणासाठी लागणारं साहित्य पाहणार आहोत। इथे मी पाव किलो चणा डाळ घेतलेली आहे। समप्रमाणात पाव किलो बारीक करून गूळ घेतलेला आहे। चमचाभर वेलची पावडर, जायफळ, त्याचबरोबर मीठ। पुरणासाठी लागणारी डाळ समप्रमाणात मी आधीच धुवून आणि 1 तास भिजवून घेतलेली आहे। आधीची डाळ आपली अशी होती आणि भिजून झाल्यावरती छान फुललेली आहे। डाळ आधीच भिजवल्यामुळे काय होतं, आपली डाळ जी आहे ती शिजायला जास्त वेळ लागत नाही। तुम्हाला जर ही डाळ कुकरमध्ये शिजवायची असेल तर तुम्ही तशी देखील शिजवून घेऊ शकता। त्यासाठी डाळ एक तास भिजत ठेवायची गरज नाही। तुम्ही डायरेक्ट डाळ धुवून ती कुकरला 4 ते 5 शिट्या काढून शिजवून घेऊ शकता। इथे मी एका भांड्यात पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद देखील घालून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण आपली भिजलेली जी डाळ आहे ती घालून घेणार आहोत। इथे आपण गरम पाण्यामध्ये आपली डाळ मिक्स करून घेतलेली आहे। आता यावर मी झाकण ठेवून आपली डाळ शिजवून घेणार आहे। डाळ शिजवताना मात्र मध्ये मध्ये झाकण काढून त्यावर फेस येतो तो काढत राहायचा। मी म्हटल्याप्रमाणे हा असा फेस येतो, तो फेस काढून घ्यायचा। याच्यावरचा सफेद कलरचा जेव्हा आपण फेस काढतो त्यावेळेला गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि असं झाकण ठेवायचं। जर तुम्ही गॅसची फ्लेम मीडियम केलात आणि झाकण ठेवला तर पाणी वर येतं आणि याच्यातून पाणी वाहून जाण्याची शक्यता असते। असं पाणी वरती येतं। जरा झाकण काढलं ते पुन्हा खाली जातं। इथे आपली डाळ छान शिजलेली आहे। मी इथे एक टोप घेतलेला आहे, त्यावर अशी एक गाळणी ठेवून घेणार आहे। मी यामध्ये आपली सर्व डाळ जी आहे ती काढून घेतलेली आहे। आता या डाळीमधलं सगळं पाणी जे आहे ते आपण नितळून घेणार आहोत। मी इथे कढई गरम करून घेतलेली आहे। आता या कढईमध्ये आपण जी गाळून घेतलेली डाळ आहे ती घालून घेणार आहोत।
आता या डाळीमध्ये आपण आज समप्रमाणात घेतलेला जो गूळ आहे तो घालून घेणार आहोत. तुम्हाला जर पुरण थोडंसं कमी गोड लागत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण हे समप्रमाणात न घेता थोडंसं कमी घ्या. गूळ छान मेल्ट झाल्यावर थोडंसं चिमटीभर यामध्ये मीठ घालून घ्यायचं. आपण जायफळ घेतलेलं आहे. त्या मेल्ट झालेल्या गुळामध्येच आपण जायफळ जे आहे ते छान बारीक किसून घ्यायचं. मी इतकंच जायफळ किसलेलं आहे. आपण जे किसलेलं जायफळ आहे ते यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं. तर पुरण तयार आहे. तुमच्याकडे जर पुरण यंत्र असेल की डाळ जी आहे ती त्या पुरण यंत्रामध्ये बारीक करून घेऊ शकता. जर पुरण यंत्र नसेल असा टोप घ्यायचा, अशी गाळणी घ्यायची आणि गाळणीमध्ये आपण यातलं जे पुरण आहे ते असं थोडं थोडं काढून घ्यायचं. पुरणावर झाकण ठेवायचं, कारण आपलं जे हे पुरण आहे ते थंड नाही झालं पाहिजे. गरम गरम असतानाच ते छान असं बारीक करता येतं. असा पेला घ्यायचा, पेला वाटी तुमच्याकडे जे काही असेल ते असं प्रेस करायचं. तुम्ही पाहू शकता इथे आपलं पुरण बारीक करून झालेलं आहे. आपल्या पुरणपोळीचं पुरण छान बारीक करून झालेलं आहे. आता आपण यामध्ये जी वेलची पावडर घेतली होती ती ऍड करून घेणार आहोत. आपण या पुरणाचा छान गोळा करून घ्यायचा. गोळा करता करता आपली वेलची पावडर जी आहे तीही यामध्ये छान मिक्स होते आणि आपल्या वेलची पावडरचा जो सुगंध आहे तो पूर्ण पुरणाला लागतो. छान सुकं खडखडीत झालेला आहे. पुरणासाठी डाळ नितळून घेतली तेव्हा त्या डाळीचं आपण हे पाणी काढून घेतलं होतं. या पाण्याला कटाचं पाणी म्हटलं जातं. या पाण्यापासून कटाची आमटी केली जाते. जेव्हा आपलं पुरण करून तयार होतं तेव्हा आवर्जून यातलं थोडंसं पुरण घ्यायचं, कटामध्ये ऍड करून घ्यायचं. आपण या कटाच्या पाण्यामध्ये थोडंसं पुरण ऍड केल्यामुळे आपल्या कटाच्या आमटीला थोडासा घट्टपणा येतो. तिखट आणि गोड अशी चव देखील येते. पुरणपोळीसाठी आपलं पुरण तयार आहे. आपलं पीठ देखील छान आलेलं आहे. मी इथे एक पिठाचा गोळा घेतलेला आहे. इथे गोळ्याला छान मैदा देखील लावून घेतलेला आहे. गोळ्याला मैदा लावून झाल्यावर मी याची अशी वाटी करून घेतलेली आहे. एक पिठाच्या गोळ्या इतकंच पुरण घेतलेलं आहे. मध्ये असं दाबायचं आणि आपलं पीठ जे आहे ते असं हळूहळू वर आणायचं. जास्तीचं पीठ असेल ते थोडंसं असं काढून ठेवायचं आणि आपला गोळा जो आहे पुन्हा असा गोल फिरून घ्यायचा आणि आपल्या हातावर असा प्रेस करून घ्यायचा. पुन्हा आपला गोळा छान असा या पिठामध्ये असा फिरून घ्यायचा. आणि सर्व बाजूंनी असा गोल फिरून घ्यायचा. बऱ्याचदा पुरण असं मध्ये राहतं, पोळीच्या साईडने पीठ राहतं. असं केल्याने ते राहत नाही आणि हलक्या हाताने आपली पोळी जी आहे ती छान लाटून घ्यायची. पाहू शकता इथे आपली पोळी जी आहे ती छान लाटून झालेली आहे. इथे मी एक साईडला पॅन गरम करून घेतलेला आहे. त्यावर अशी पोळी घालून घ्यायची. पोळी अशी थोडीशी वर आल्यासारखी वाटली की अशी साईडला घ्यायची, हलक्या हाताने अशी बाजूला घ्यायची आणि अशी पलटून देखील घ्यायची. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. आता पुन्हा पोळी अशी थोडी बाजूला घ्यायची आणि पुन्हा अशी पलटी मारून घ्यायची.
आता आपण आपल्या पोळीवर छान तूप घालून घ्यायचं. तुम्हाला तेल लावायचं असेल तर तुम्ही तेलही लावू शकता. पुन्हा दुसऱ्या साईडने पण तूप लावून घ्यायचं. इथे आपली पोळी छान खरपूस अशी शेकलेली आहे. मी आणखीन एक गोळा घेतलेला आहे, त्यालाही असा पुन्हा मैदा लावून घ्यायचा. पिठा एवढाच पुरणाचा गोळा घ्यायचा. तो असा खाली प्रेस करत पीठ जे आहे ते असं वरवर आणायचं. यालाही थोडंसं परत पीठ लावून घ्यायचं. हा गोळा तुम्ही डायरेक्टही लाटू शकता. बऱ्यापैकी आपला गोळा थापून झालेला आहे. हलक्या हाताने असा लाटून घ्यायचा. पुन्हा हलक्या हाताने पोळी उचलायची आणि आपल्या पॅनवर घालून घ्यायची. पोळी अशी थोडीशी वर यायला लागली की हलक्या हाताने अशी बाजूला घ्यायची, पलटी मारून घ्यायची. पुन्हा अशी पलटी मारून घ्यायची. आणि अशी सगळीकडून शेकून घ्यायची. एक साईडने पोळीला तूप लावून घ्यायचं. त्याचप्रमाणे दुसऱ्या साईडने सुद्धा व्यवस्थित तूप लावून घ्यायचं. इथे आपली पोळी छान शेकलेली आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या पोळीला आपली पोळी व्यवस्थित लाटून पूर्ण आतपर्यंत पुरण देखील छान स्प्रेड केलेलं आहे. याच पद्धतीने मी आता सर्व पोळ्या लाटून घेणार आहे. इथे आपल्या सर्व पोळ्या लाटून झालेल्या आहेत. पाहू शकता इथे आपल्या पोळ्या करून झालेल्या आहेत. आपली एकही पोळी फुटलेली नाहीये. तुम्हाला जर आपली आजची पुरणपोळीची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. आणि ज्याप्रमाणे तुम्ही सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा. पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली.